नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता? लोकवृत्तचा हा खास वृत्तांत पाहूया. यशवंतराव चव्हाण यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त. पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अजित पवारांनी गमावलं होतं त्यातलं पुष्कळ परत कमावलं. शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा सगळं गमावलेलं आहे. पण त्यांचं राजकारण संपवणं सोपं कसं असेल? आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी. बाकी सारे जण विसरले तरी शरद पवार कसं विसरतील? यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी शरद पवार यांनी आज सकाळी सकाळी आदरांजली अर्पण केली. यशवंतराव गेले त्याला आज बरोबर 4 दशक होत आहेत. या 40 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. कृष्णेकाठी कुंडल आता पहिलं उरलं नाही. अशा भावनेनं शरद पवार आज प्रीती संगमावर आले होते. यावेळी त्यांच्यासमोर खूप मोठा पट उभा राहिलेला होता. 1967 मध्ये शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली तेव्हा या 27 वर्षांच्या पोराला उमेदवारी नको म्हणून अनेक ज्येष्ठांनी विरोध केला. यशवंतराव म्हणाले, होऊन होऊन काय होईल, फार तर 1 जागा जाईल, जाऊ द्या, पण या पोराला आपल्याला बळ द्यायचंय. शरद पवार आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागं वळून कधी पाहिलंच नाही. पक्ष बदलले, चिन्ह बदलली, पण बारामतीत पवारांचीच पॉवर कायम राहिली. शरद पवार त्यानंतर अवघ्या 10 वर्षात मुख्यमंत्री झाले आणि मग पुढे 10-12 वर्षांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले. कमालीची महत्वाकांक्षा आणि मुत्सद्देगिरीच्या बळावर पवारांनी देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. संख्याबळाचा विचार करता पवार फार चमकदार कामगिरी करू शकले असं नाही. मात्र पवारांना वगळून राजकारणाचा विचारही करता येणार नाही असं स्थान त्यांनी तयार केलं. शीर्षस्थ नेतृत्वाला आव्हान देताना अनेक धोके पत्करले. ते धोके एवढे मोठे होते की पवार संपले असा गजर दर काही वर्षांनी होत असतो. मात्र त्यातून ताऊन सुलाखून पवार उभे राहिले आणि नव्या तेजानं तळपतच राहिले. इंदिरा गांधी असोत की सोनिया, पवारांनी दिल्लीला कायम आव्हान दिलं. त्याचे फायदे त्यांना मिळाले आणि त्याची मोठी किंमतही त्यांनी चुकवली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या राजकारणाचा पट बदलला. अनेकांची वाताहत झाली. पवार मात्र कधी दोस्ती कधी कुस्ती असा गनिमी कावा करत आपलं स्वराज्य सांभाळत राहिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र सारं गमावलेल्या पवारांना थेट मैदानात उतरावं लागलं. या युद्धात त्यांनी निर्णायक विजय मिळवला खरा, पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचे संदर्भच बदलले होते. 2019च्या विधानसभा युद्धात आणि त्यानंतरच्या तहात देवेंद्र फडणवीसांना चारी मुंड्या चीत करत पवारांनी आपली जादू सिद्ध केली. त्या पाठोपाठ झालेल्या चकमकीही पवारांनी जिंकल्या. यावेळी मात्र फडणवीसांनी मांड ठोकली. फडणवीसांकडे क्षमता आहेच, शिवाय सत्ता आहे, यंत्रणा आहे, संसाधनं आहेत आणि वयही आहे. हे सारे प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या पवारांना आजवरच्या सर्वात वाईट पराभवाला तोंड द्यावं लागलं. लोकसभेला लोकांनी हातात घेतलेली निवडणूक विधानसभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतःच्याच हातात घेतली. हे त्यांच्या अपयशाचं खरं कारण. लोकसभेला तयार झालेलं नॅरेटिव्ह एवढ्या लवकर धूसर व्हावं आणि आघाडीला अशा मानहानिकारक पराभवाला तोंड द्यावं लागणं हे धक्कादायक आहे. निवडणूक व्यवस्थापन नावाच्या गोष्टीकडे काँग्रेसनं साफ दुर्लक्ष केलं. लोकसभेत क्राऊड पुलर ठरलेल्या उद्धव ठाकरेंना त्या वातावरणाचा फायदा तेव्हाही घेता आला नव्हता. ते विधानसभेत अपयशी ठरणार हे स्वाभाविकच होतं. क्रमक भाषणं ठोकून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी गणितही करावी लागतात हे उद्धव विसरले. तर शरद पवार फक्त गणितच करत बसले. मग लाडकी बहीण एकवटली, जातीय समीकरणं हाताबाहेर गेली, मतांचं विभाजन झालं. निवडणूक व्यवस्थापनात सत्ताधारी भारी पडले आणि महाविकास आघाडीसोबत पवारांचाही
पराभव झाला. या निकालाचे सगळ्यात मोठे लाभार्थी अजित पवार ठरलेत. विजयानंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांचे सुटकेचे निश्वास स्पष्टपणे ऐकू येत होते. गुलाबी जॅकेट असो की मेकओव्हरचा प्रयत्न असो, थट्टा आणि टवाळीला त्यांना तोंड द्यावं लागलं. ज्यांना सोडून ते गेले ते तर त्यांच्या विरोधातच होते. शिवाय ज्यांच्याकडे गेले त्यांनाही ते नको होते. अजित पवारांसोबत जे गेले त्यांच्या मनातही आपण चूक केली अशीच पाल चुकचुकत होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानं हादरून गेलेले अजित पवार नव्या उमेदीनं या रिंगणात उतरले आणि विजयी झाले. अजित पवारांना राजकारणात आणलं ते शरद पवारांनी. 1991 मध्ये अजितदादा खासदार आणि मग आमदार झाले. तो काळ शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील आकांक्षांचा होता. सुप्रिया कॉलेजात होत्या, त्यामुळे आपसुकच बारामतीसह राज्याची धुरा अजित पवारांकडे आली. शरद पवारांनीच अजित पवारांकडे आपला वारसा दिला हे खरं, पण तरीही शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना सुरू झालाच. आधी शीतयुद्ध असलेला हा सामना अगदी थेटपणे सुरू झाला. तो 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेच्या शपथविधीनं अजित पवारांनी काकांना आव्हान दिलं तेव्हा. काकांनी ते परतून लावत त्यांना शरण येण्यास भाग पाडलं. त्यानंतर मात्र विचारपूर्वक निर्णय घेऊन अजित पवारांनी दंड थोपटले. लोकसभा निवडणुकीत बारामतीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. मात्र संयमानं संघर्ष करत त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद 23 नोव्हेंबरलाच सिद्ध केले. एक वर्तुळ पूर्ण झालं. आज अजित पवार 65 वर्षांचे आहेत. तुलनेनं त्यांच्याकडे वय आहे, अनुभव आणि आवक आहे. आगामी काळात पूर्ण पक्षावर निर्विवाद पकड मिळवण्याची संधी त्यांना अधिक आहे. अजित पवार ज्यांच्या सोबत गेले आहेत ते त्यांचा फक्त वापर करतात की अजित पवार ही संधी वापरून महाराष्ट्राचे अव्वल नेते बनतात हे भविष्याच्या पोटात दडलेलं आहे. शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा सगळं गमावलेलं आहे. अतिरेकी महत्वाकांक्षेमुळं अनेकदा त्यांनी स्वतःच्या राजकारणाची फरफट करून घेतली हे खरं, पण आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अथवा BCCIचे ICCचे अध्यक्ष शरद पवार असतात, कारण राजकारणाच्या सर्वांगीण स्वरूपाचं भान त्यांना आहे. हे भान त्यांना दिलं यशवंतरावांनी. मात्र दिल्लीशी झुंजताना यशवंतरावांचा झालेला पराभव आणि त्यानंतरचा त्यांचा विजनवास यातूनही पवार बरंच काही शिकले. कर्करोग झाल्यानंतर खुद्द डॉक्टर मला म्हणाले, तुमच्याकडं आता खूप कमी दिवस शिल्लक आहेत, अशी आठवण सांगून पवार म्हणतात, असं भाकीत करणारे ते डॉक्टर गेले, मात्र मी आहे. हे शरद पवार आहेत. पवारांचं राजकारण म्हणजे महत्वाकांक्षा आणि मुत्सद्देगिरी तर आहेच, पण माझ्या राजकारणाला गांधी नेहरूंचं, फुले शाहू आंबेडकरी विचारांचं अधिष्ठान आहे असं म्हणणाऱ्या पवारांचं राजकारण संपूर्ण सोपं कसं असेल? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा लोकवृत्त.